नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नीट एक्झामचा फॉर्म आपण ऑनलाइन कसा भरायचा। ही एक्झाम नॅशनल लेवलला मेडिकल कॉलेजसाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला उपयुक्त असते। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, सर्वप्रथम गुगल मध्ये neet.ntaonline.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। आता आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। मित्रांनो, आता आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हियर या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर अशी विंडो ओपन होईल। आता इथे आपल्याला संपूर्ण प्रोसेस जी दिलेली आहे ती प्रोसेस वाचून घ्यायची आहे। मित्रांनो, प्रोसेस काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व त्या पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे, जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। त्या पद्धतीने मित्रांनो फॉर्म भरायचा आहे। आता खाली प्रोसेस वाचून झाल्यानंतर आपण कन्सेंट ॲक्सेप्ट करून प्रोसीड करायचं आहे व एक नंबरला आय हॅव आधार नंबर आणि विश टू क्रिएट माय लॉग इन युजिंग आधार वरती क्लिक करायचं आहे व आपला आधार नंबर टाकून जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो टाकून व्हॅलिडेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर अशी विंडो ओपन होईल। यामध्ये पर्सनल डिटेल्स मध्ये आपलं नाव ऑटोमॅटिक येईल। नंतर आपण आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे व आपल्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली जी जन्मतारीख आहे आणि जे जेंडर आहे ते ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर आपली नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे व आयडेंटिटी टाइप मध्ये आपण आपलं क्लास 11 ॲडमिट कार्ड इश्यूड बाय द बोर्ड म्हणजे आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते सिलेक्ट करायचं आहे व आपले जो बोर्डाचा जो रोल नंबर आहे तो रोल नंबर इथे टाकायचा आहे व आपला ॲड्रेस इथे फिलअप करायचा आहे। यामध्ये आपला संपूर्ण ॲड्रेस मित्रांनो आधार कार्ड नुसार व्यवस्थित फिल करून घ्यायचा आहे। यामध्ये राज्य, जिल्हा, गाव जे असेल ते निवडायचं आहे व पिन कोड पण निवडून घ्यायचा आहे व आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे। नंतर मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे व खाली आपला ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे। तसेच ईमेल आयडी मित्रांनो कन्फर्म करून घ्यायचा आहे। मित्रांनो, प्रोसेस काळजीपूर्वक प्रोसेस चुकू देऊ नका मित्रांनो। आता आपला स्थायी पत्ता सेम ॲज परमनंट ॲड्रेस असेल तर तिथे क्लिक करायचं आहे व एक स्ट्रॉंग पासवर्ड चूज करायचा आहे। फॉर एक्झाम्पल pass@123 टाइप म्हणजे अशा पद्धतीने आपण स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली एक सिक्युरिटी क्वेश्चन विचारेल तो आपण सिलेक्ट करून आन्सर सिलेक्ट करायचा आहे, निवडायचा आहे व कॅप्चा फिल करायचा आहे व सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपली पर्सनल डिटेल्स इथे आपण दिसेल ती संपूर्ण पर्सनल डिटेल्स काळजीपूर्वक वाचायची आहे व खाली दिलेले जे टिक मार्क आहेत, जे ब्लॉक आहेत त्या ब्लॉक वरती आपण एक ब्लॉक वरती क्लिक करायचं आहे। आता इथे माय नेम, पिता का नेम, मदर्स नेम, जन्म, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर ह्या सर्व गोष्टींवरती आपण टिक मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली डिक्लेरेशन जे आहे ते वाचून आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट अँड सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो OTP टाकून खाली दिलेला कॅप्चा फिल करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपला जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल होईल। युअर अकाउंट हॅज बीन व्हेरीफाईड, युअर ॲप्लिकेशन नंबर हॅज बीन सेंड टू युअर ईमेल ॲड्रेस, प्लीज लॉग इन टू द ॲप्लिकेशन पोर्टल युजिंग युअर ॲप्लिकेशन नंबर अँड पासवर्ड। मित्रांनो, ईमेलवरती आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर आपण इथे टाकून घ्यायचा आहे व आपण क्रिएट केलेला पासवर्ड जो आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली दिलेला जो सिक्युरिटी पिन आहे तो सिक्युरिटी पिन आपण इथे फिल करायचा आहे जो की ब्लू कलर मध्ये आहे। त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा आहे।
आता आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं दिसेल, इथे ग्रीन कलर मध्ये आपल्याला कंप्लीट झालेलं दिसेल. आता आपण राहिलेला फॉर्म कंप्लीट करून घेऊया. त्यासाठी खाली स्क्रोल करून कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपला प्रेझेंट ॲड्रेस ऑटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर आपण एक आपत्कालीन मोबाईल नंबरमध्ये आपला जो वडिलांचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एक ईमेल आय डी जो अल्टरनेटिव्ह ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस ऑटोमॅटिक ते खाली येईल. त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो फिल करायचा आहे आणि आय ॲग्री या बटनावरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स सक्सेसफुली सेव्ड झालेली असेल. त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला आपलं 12वीचं जे स्टेट आहे ते स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर आपली कॅटेगरी जी असेल ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. आता इथे मित्रांनो क्या आपको मधुमेह है म्हणजे तुम्हाला जर शुगरचा त्रास असेल तर येस, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो इथे आपल्याला आता प्लेस ऑफ रेसिडेन्स रुरल आहे का अर्बन ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला ॲन्युअल फॅमिली इन्कम जो आपल्या उत्पन्न दाखल्यावर असतो त्या रेंजमध्ये आपण ते सिलेक्ट करायचं आहे. आता इथं बिलॉंग्स टू मायनॉरिटी म्हणजे तुम्ही अल्पसंख्याक आहे का असेल तर येस, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो खाली आपल्याला मोड ऑफ प्रिपरेशन विचारलेलं आहे. इथे बरेचसे पर्याय आहेत. नीटची तयारी कोणत्या पद्धतीने करतो आहोत ते विचारलेलं आहे. मी ते सेल्फ स्टडी सिलेक्ट करत आहे, तुम्ही तुमच्यानुसार सिलेक्ट करू शकता. आता कंट्री ऑफ रेसिडेन्स मध्ये आपण आपला जो देश आहे तो इंडिया सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता इथे मित्रांनो ड्रेस कोड सोडून दुसरी कपडे परिधान करू शकता का असं विचारलेलं आहे. इथे तुम्ही येस किंवा नो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे व खाली आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. आता आपल्याला पर्सनल डिटेल्स सेव्ह झालेले दिसतील. त्यानंतर आता इथे यदि आप एक PWD उमेदवार आहे म्हणजे जर तुम्ही अपंग असाल तर येस, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे व कॅप्चा फिल करून आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो इथे आपल्याला एक्झाम डिटेल्स फिल करायचे आहेत. इथे आपल्याला मित्रांनो क्वेश्चन पेपर मीडियम विचारलेलं आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं एक्झाम स्टेट सिलेक्ट करायचं आहे व आपल्या जवळचं जे शहर असेल ते फर्स्ट चॉईसला निवडायचं आहे व त्यानंतर दुसरं शहर निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले वडील काय करतात ते विचारलेलं आहे ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे व वडिलांचं शिक्षण काय झालेलं आहे ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. तसेच आपल्या आईचा जो व्यवसाय असेल तो सिलेक्ट करायचा आहे. जर हाऊसवाईफ असेल तर ऑदर्स वरती क्लिक करायचं आहे व आईचं जे शिक्षण असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो फिल करायचा आहे व आय ॲग्री या बटनावरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला आपल्या एज्युकेशन डिटेल्स फिल करायचे आहेत. आता मित्रांनो आता आपल्याला आपलं 10वीचं जे मार्कशीट आहे त्यानुसार आपली संपूर्ण माहिती भरायची आहे. इथे इयर ऑफ पासिंग विचारलेलं आहे. जे इयर ऑफ पासिंग असेल ते सिलेक्ट करायचं आहे व आपल्या स्कूलचं जे स्थान आहे म्हणजे जे रुरल अर्बन आहे ते निवडायचं आहे. आता आपलं स्कूल कोणत्या प्रकारचं आहे, प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे किंवा यातलं योग्य ते ऑप्शन आपण शाळेत विचारायचा आहे आणि तो सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो आपला जे स्कूल आहेत व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे. इथे खाली आपल्या बोर्डाचं जे बोर्ड असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या शाळेचं जे नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे व खाली दिलेला जो पिनकोड आहे तो पिनकोड फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो रोल नंबर आहे जो की मार्कशीटवर आपला रोल नंबर आहे तो रोल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि रिझल्ट मोडमध्ये आपण पर्सेंटेज सिलेक्ट करून आपल्याला टोटल मार्क्स पैकी किती मार्क्स मिळालेले आहेत ते तिथे टाकून घ्यायचं आहे.
आपली टक्केवारी ऑटोमॅटिक येईल. त्याच पद्धतीने आपण 11वीचंही भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली 12वीचं जे आहे ते 12वीचं आपण ॲपिअरिंग वरती क्लिक करायचं आहे व 12वीचं जे इयर आहे ते इयर सिलेक्ट करायचं आहे. क्वालिफाईंग एक्झाम कोड 1 सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर प्लेस ऑफ स्कूल जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा स्कूल किंवा कॉलेजचा प्रकार जो आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर आपलं स्टेट जिल्हा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे व आपला जो हॉल तिकीटवरती जो रोल नंबर आहे तो रोल नंबर इथं मित्रांनो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चा फिल करून आय ॲग्री या बटनावरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता ॲडिशनल डिटेल्समध्ये आता आपल्याला इथे विचारलेलं आहे आर यू अ ट्विन अँड बोथ अप्लाइंग फॉर नीट, म्हणजे तुम्ही जुळे आहात का आणि दोघंही नीटसाठी अप्लाय करत आहात का हे विचारलेलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला जुळा भाव असेल तर यस, नसेल तर आणि तो नीटसाठी अप्लाय करत असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला डिड यू युअर अपिअर इन नीट एक्झामिनेशन, म्हणजे तुम्ही अगोदर तुम्ही नीट दिलेली आहे का, जर दिली असतील तर यस, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. नंतर कॅप्चा फिल करून आय ॲग्री वरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, आपल्याला आपली डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, आता आपल्याला इथे डॉक्युमेंट स्पेसिफिकेशनमध्ये आता आपल्याला डॉक्युमेंट फॉर्मॅट दिलेला आहे. मित्रांनो, आपला फोटो साईन ही JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये हवी आणि आपल्या फोटोची जी साईज आहे ती मिनिमम 10 KB आणि मॅक्झिमम 200 KB असायला हवी. आणि मित्रांनो, आपल्या फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट किंवा ब्लॅक कलरमध्ये असायला हवं. आता इथे मी जो फोटो अपलोड केलेला आहे त्याचं बॅकग्राऊंड व्हाईट कलरचं आहे. तुम्ही व्हाईट सुद्धा कलर अपलोड करू शकता. त्यानंतर आपल्या जी साईनची जी साईज आहे ती मिनिमम 4 KB आणि मॅक्झिमम 30 KB असायला हवी. त्या पद्धतीने आपण साईन अपलोड करायचे आहे. मित्रांनो, इथे साईज रिड्यूसर नुसार आपण इथून आपली इमेजची साईज आहे ती कमी जास्त करू शकतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मित्रांनो आपण इथे अशी साईज कमी जास्त करून घेऊ शकतो. त्यानंतर आपण खाली पोस्ट कार्ड साईज जो फोटो आहे तो आपण अपलोड करून घ्यायचा आहे. नंतर आता आपल्याला मित्रांनो लेफ्ट हँड राईट हँड फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन आपल्याला अपलोड करायचे आहेत. म्हणजे मित्रांनो, आपल्याला आपल्या 10 बोटांचे जे ठसे आहेत ते आपल्याला एका कागदावरती घ्यायचे आहेत व लेफ्ट हँड साईडला आपण लेफ्ट खाली लिहून घ्यायचा आहे व राईट साईडला राईट लिहायचा आहे व तो फोटो आपण अपलोड करून घ्यायचा आहे. त्याची साईज मित्रांनो 4 KB ते 30 KB पर्यंत असायला हवी. अशा प्रकारे मी सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतलेले आहेत. त्यानंतर खाली स्क्रोल करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, आपला संपूर्ण फॉर्म भरून झालेला आहे. मित्रांनो, आता इथे आपण आपला मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. इथे प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर यावरती क्लिक करायचा आहे आणि आपला जो कंट्री कोड सिलेक्ट करायचा आहे आणि कॅप्चा फिल करून सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवरती आलेला OTP इथे टाकून घ्यायचा आहे व कॅप्चा फिल करून व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपला मोबाईल नंबर व्हेरीफाईड असेल. त्यानंतर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर व्हेरीफाईड झालेला दिसेल. आता आपण आपली संपूर्ण माहिती मित्रांनो एकदा काळजीपूर्वक चेक करून घ्यायची आहे. मित्रांनो, माहिती बरोबर भरली का एकदा काळजीपूर्वक चेक करून घ्यायची आहे व फायनल सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला जी चेकलिस्ट आहे ती चेकलिस्ट व्हेरीफाय करायची आहे. आता इथे माय नेम, डेट ऑफ बर्थ, फादर नेम, मदर नेम, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID, केंद्र आणि आय ॲग्री यावरती क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. युअर ॲप्लिकेशन फायनल सबमिट इज सक्सेसफुल. त्यानंतर आता आपल्याला मित्रांनो कास्टनुसार मित्रांनो वेगवेगळी फी आहे. आता OBC साठी 1600 रुपये फी आहे ती आपण पे करायची आहे. इथून SBI ePay वरती क्लिक करून आपण फी
जे आहे ते आपल्या नेट बँकिंग थ्रू पे करून घ्यायचे आहे. आता आपल्याला जो बँकचा चार्ज आहे तो बँकचा चार्ज आपल्याला द्यावा लागेल. इथे आपली जी नेट बँकिंगसाठी बँक आहे ती बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे व पेमेंट सक्सेसफुल करून घ्यायचं आहे. आता इथे पेमेंट डन सक्सेसफुली आपल्याला दिसत आहे. आता क्लिक हिअर या बटनावरती क्लिक करून आता इथे आपल्याला पेमेंट सक्सेसफुली दिसेल. नंतर गो टू डॅशबोर्ड या बटनावरती क्लिक करायचं आहे व इथून आपल्याला सर्व स्टेप कंप्लीट झालेल्या दिसतील. इथे रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म, फी पेमेंट ह्या स्टेप कंप्लीट झालेल्या दिसतील आणि खाली डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करून आपण आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे व त्याची प्रिंट आपण काढून घ्यायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या नीटचा एक्झाम फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे.